बोलट्या, अरे ए बोलट्या, काय रे किती वेळ झाला हाक मारतोय पण तू काही उत्तरच देत नाहीस. अरे हा काय प्रकार आहे? हा घरासमोर उभा राहून असा का ओरडतोयस? मला पार त्या बाजारापासून तुझ्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतोय. मोठ्याने ओरडून हाक मारण्यातली मजा काही वेगळीच आहे, नाही का काका? बरं बरं समजलं. बरं हे सगळं सोड, पण तू इथूनच का ओरडतोयस? मी काय उगाच ओरडत नाहीये. माझा जीवश्च कंठस्थ मित्र म्हणजे माझा जीवलग बोलट्या कुठे दिसत नाहीये म्हणून त्याला कॉलिंग कॉलिंग करतोय. म्हणून तू एवढ्या जोर जोरात ओरडतोयस? नाहीतर काय सारे गामा म्हणत सुरात हाक मारू का बाबा? नको बाबा नको, राहू दे. तुझ्या सुरांचा काही भरोसा नाही. ओह, कुणाला पकडशील आणि कुणाला सोडशील काही सांगता येत नाही. अहो पण बोलट्या हातात सापडतच नाहीये, मग त्याला बांधू तरी कसं? अरे नाही नाही, बोलट्या तर तुझ्या हाती लागणारही नाही. खरं तर बोलट्या अजून नामाच्या गावाहून परत आलाच नाही. असं कुठे होतं काका? अरे होतं असं कधी कधी. अहो आज होळीच्या दिवशी पण बोलट्या घरी नाहीये. या मुलाचं पण काही कळतच नाहीये बाबा. असं वाटतंय मित्राच्या वियोगाने नट अगदी वेडा झाला. हो हो हो, यात किंचितही शंका नाही. दोघं म्हणजे दोन जीव आणि एक प्राण आहे. रडू नकोस नट, रडू नकोस. कदाचित थोड्या वेळाने बोलट्या येईलच आणि आला की सरळ तुझ्या घरीच पाठवतो त्याला. तोपर्यंत तू शांत हो. मित्रासाठी एवढा वेडा होऊ नकोस. मी बरेच बरेच मित्र बघितलेत, पण तुम्हा दोघांसारखे एकमेकांसाठी वेडे मित्र कधीच पाहिले नाही. अरे नका टाकू, नका टाकू, नका टाकू. हा मग भिजलो ना मी. तुम्ही सुद्धा ना काय करता? होळीच्या दिवशी रंग टाकायचा नाही असं कसं शक्य आहे? भिजावं तर लागेलच ना भावा. असं का? मग मी सुद्धा सोडणार तुला नाही. हा माझ्या खिशातही रंग आहे, कळलं? गपचूप धरून असा रंग लावीन ना की तुझी त्वचा सोलेल, पण रंग काही निघायचा नाही बघ. हा अरे काय होईल ते होईल, पण आता मी जो रंग लावतोय तो तुला लावावाच लागेल. अच्छा, एवढी मोठी धमकी? बरं मग मी पण लावतो. हे बघ, रंगाने आपण किती रंगीबेरंगी झालोय हो ना. अरे आता आपण एवढे रंगीबेरंगी झालोच आहोत, तर आता न थांबता होळी खेळूया. होळी रे होळी, होळी रे होळी. हो ते तर खेळूच रे, पण चिंट्या कुठे दिसत नाहीये. कुठेतरी लपून बसला की काय तो? हे बघा मी इथेच आहे. सैतानाचं नाव घेतलं की सैतान हाजर. अरे नाही नाही नाही, म्हणजे चिंट्या हाजर. आणि आता आलाच आहेस तर तुझा चेहरा कोरडा राहील असं कसं होईल? रगण्यातच तर खरी मजा आहे. अरे मन्या, धर याला. मी तर तयार आहे. हे चिंट्या, तुला थोडस माकडासारखं करू काय? अरे मी तर इथेच आहे, मला सोडा. अरे तुला सोडू मग धरू कोणाला चिंट्या? सध्या नट एकटाच आहे. बातमी मिळालीये की बोलट्या इथे नाहीये. या संधीचा फायदा घेत आपण त्याला धारेवर धरूया. ओ, बरोबर बोललास चिंट्या, अगदी बरोबर बोललास. आज नटचा चांगलाच समाचार घेऊया. अरे वा, अशा शुभ दिवशी तू एक चांगली बातमी दिलीस चिंट्या. मजा आली. कुठे मी विचार केला होता होळीच्या दिवशी सगळे मिळून धमाल करू, पण बोलट्या तर मामाच्या घरी जाऊन बसलाय. एकदा त्याला येऊ दे, मग त्याची चांगलीच शाळा घेतो. खरं म्हणजे बोलट्या नसला की खूप एकटेपणा जाणवतोय. काय रे नट, होळीच्या दिवशी तुला रंगात भिजवायला आम्ही हजर आहोत. बघ बंड्या दादा, आधीच बोलट्या नाहीये, त्यामुळे माझं डोकं खूप तापलंय. त्यामुळे तू आता काही नवीन गोंधळ घालू नकोस. हा अरे गोंधळ घालू नको असं म्हणून काही होत नाही. माझ्या डोक्यात किडा आहे. जोपर्यंत मी गोंधळ घालत नाही तोपर्यंत तो किडा माझ्या डोक्यात वळवळत असतो. अरे आम्ही इथे सगळे आहोत ना. तुला एकटेपण जाणवायचं काही कारणच नाहीये. अरे बाबा, एवढ्या गप्पा मारण्यापेक्षा चला नटला थोडं सजवूया. हो तेच ना. बस बघ, तुझ्या चेहऱ्याला ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर टीव्ही बनवून टाकलं. आमच्या मनात तर कोणताही वैर नाहीये, पण आजच्या दिवशी तू रंग नाही लावलास तर लोक तुझ्यावर हसतील मित्रा. ओ, एकट्याला पाहून भारी गेम खेळलात. हा ठीक आहे, मी पलटवार करेल ना तर रडवल्याशिवाय राहणार नाही. या दिवसात त्या नटची खूपच आठवण येते आणि नट सुद्धा मला न बघून मनातल्या मनात वैतागत असेल. पण ही लुसलुशीत पुरणपोळी घेऊन त्याच्यासमोर गेलो की त्याचा सगळा राग या गोड पूर्णासारखा गोड होऊन जाईल. शुद्ध गाईच्या तुपात तळलेलं आहे हे अगदी. जो नाही खाणार त्याला ही काय मजा करणार. होळी स्पेशल पुरणपोळी हातात आल्यावर आपला नट नक्कीच नाचू लागेल. काय रे बोलट्या, नटला भेटायला चाललायस का? अरे हे तर बघूनच कळतंय ना, दिसत नाही का? हा कसा नाचत नाचत जातोय मित्राला भेटायला आपल्या. त्याच्या हातात काहीतरी मस्त पदार्थ दिसतोय. मला तर बघूनच खायची इच्छा होतीये. मी कुठेही काहीही घेऊन जाऊ, तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे? अरे बाबा, देणं घेणं असो किंवा नसो, पण मी आहे ना.
मी तुला वाट चुकू देणार का सांग पाहू काय रे मन्या. हो ना, मोठा भाऊ म्हणून तुझी पण काही जबाबदारी आहे की नाही? आणि म्हणूनच बोलट्या तू कुठे जातोयस आणि काय घेऊन जातोयस हे मला तपासावंच लागेल बरं का. ओ, या तर साजूक तुपातल्या पुरणपोळ्या आहेत. बोलट्या तू तर कमालच केलीस. या काही साध्या सुद्धा पुरणपोळ्या नाहीयेत, तर साजूक तुपात चिंब भिजलेल्या सुद्धा आहेत. मला पण एक द्या ना, सगळे तुम्हीच संपवाल का? पोळीची चव तर अफलातून आहे रे बन्या. ही घेतली आणि सरळ गेली माझ्या तोंडात. हे तुम्ही योग्य करत नाही आहात. बरोबर बोलतोयस बोलट्या. आम्ही योग्य नाही अगदी योग्यच करतोय. वाव, वाव, खरंच किती अप्रतिम चव आहे. धन्यवाद भावा, नटची पुरणपोळी आपली समजून मस्त मजा लुटतो आम्ही. आहा. अजूनही सांगतोय, परत करा ते मला. उफ, कधीपासून बॉक्स मागतोयस. बरं ठीक आहे, तुला हा बॉक्सच हवाय ना. ठीक आहे तर मग हा बॉक्स तुला मी परत करतो. अरे पण हे तर रिकाम आहे. होळीच्या दिवशी मित्राला भेटायला रिकाम्या हाती न जाता रिकाम पॅकेट घेऊन जा ना. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा. काय म्हणत दादा, बरोबर ना? वा चिंटा वा, पुरणपोळ्या खाल्ल्यावर तुझं डोकं सुद्धा भन्नाट चालायला लागलंय. काय मित्रा? पुरणपोळीने काम केलंय. जा रे बोलट्या जा जा. आता जाऊन तुझा मित्र नटचे स्क्रू टाईट करून ये जा. गुड गुड बाळ, शहाण बाळ, जा जा जा. वाईट झालं रे बोलट्या, खूप वाईट दिवस आले आहेत. होळीच्या दिवशी बंड्या आणि कंपनीने आपल्याला खूप त्रास दिलाय. अरे हो ना, आपल्याला एकटं बघून त्या बंड्याच्या गँगनी मनसोक्त मजा लुटली. आता पलटवार करायचा. म्हणून मी सिटिंग थिंकिंग म्हणजे बसल्या बसल्या विचार करतोय. विचार करून चालणार नाही, करावंच लागेल. या लोकांची हिंमत खूप वाढली आहे. हिंमत वाढलीये तर ती कमी करावी लागेल. मी त्याबद्दलच विचार करतोय. म्हणजे आपण पूर्ण तयारीनिशी त्यांना धडा शिकवायचा. काय? फक्त धडा शिकवायचा नाहीये, तर काट्याने काटा काढायचा आहे. मला जरा नीट समजावून सांग ना. बंड्या आणि मन्या यांना धडा शिकवावाच लागेल. तू फक्त हे शोधून काढ की त्या दोघांचा वीक पॉइंट काय आहे. यात विचार काय करायचा? तिघेही महाखादाड आहेत. खायला बघितलं की त्यांची लाळ गळते. बस बस, म्हणजे त्यांना चविष्ट पदार्थांनीच मात द्यायची. ऐकून तरी असं वाटतंय तुझा प्लॅन दमदार आहे. काय? हो, शांत न बसता मी अक्कल लढवली. पण मला खूप वाईट वाटतंय की तुला ती मस्त खमंग पुरणपोळी खायला देऊ शकलो नाही रे. दुखी होऊ नको रे. तुझा चेहरा सॅड सॅड दिसला की माझा जीव मॅड मॅड होत रे वेड्या. पण तुझ्या वाट्याचं तर त्या बंड्याने खाल्लं ना, आणि तरी सुद्धा मी शांत बसणार. अरे वेड्या, त्यांनी पुरणपोळी खाल्लीये पण आपली खास पनीरची खीर खाल्ली नाही ना. काय? पनीरची खीर? अरे पुरणपोळी मिळाली नाही म्हणून तू खरंच वेडा बिडा झालायस की काय रे? मी जे काही सांगतोय ते विचार करूनच सांगतोय. पण तुला पनीरची खीर मिळाली तरी कुठे? मला तर काहीच कळत नाहीये. बस बस बस, सगळं कळलंय मला. तर मग आता भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. आता तू बघच, त्यांना पनीरची खीर खाऊ घालून आपण कसं मजेत त्यांना रंगवतो ते. आपल्याला दिलेल्या त्रासाचा बदला आपण व्याजासकट वसूल करू. खरंच रे बोलट्या, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे. अगदी गोड गोड प्रेम, रसगुल्ल्यासारखं. हे बघ, ज्याच्या नशिबात जे असतं ना ते कोणीही हिसकावू शकत नाही. कळलं तुला? अगदी बरोबर बोललास. नाहीतर ही पनीरची खीर माझ्या हाती लागली असती. हाती लागलीच आहे तर लवकर खाऊन पण घे ना. सांगू शकत नाही रस्त्यात कोण भेटेल ते. भेटेल म्हणजे काय रे वेड्या, आम्ही तर आलोच. अरे आता काय होईल नट? आपण ही खीर घेऊन जातोय ते या लोकांना कळलंय वाटतं. अरे देवा, आज पुन्हा माझ्या नशिबात ही चविष्ट मिठाई नाहीये वाटतं. आज तर माझं बॅड लकच खराब आहे. तर मग आता ही हंडी कोणाची आहे? जो आधी खाईल त्याची. आता मी खाणार आहे आणि तुम्ही बघत बसा. आणि मी काय उभ्या उभ्या अंगठा चोखायचा का? नाही नाही नाही, मी तुम्हाला अजिबात खायला देणार नाहीये. किती मेहनतीने मी खीर खास नटसाठी बांधली होती. अरे स्वतःचीच काळजी नको करूस, इतरांचाही विचार कर. आम्ही सुद्धा आहोत ना, माहितीये ना. दुसऱ्यांना खायला घालणं हाच परमधर्म आहे. म्हणूनच तर आता आम्ही खाणार आहोत आणि तुम्ही बघत बसणार. आपल्या नशिबात नाहीये खीर. मित्रा धर थोडा धीर. त्यांच्या नशिबात आहे तर त्यांनाच खाऊ दे. अरे बाबा, घरात खाल्ल्यावर माझ्या वाट्याला कमी मिळेल म्हणून मी वेगळी ठेवली होती. अरे बाबा, तुम्हा दोघांचं नशीब आज थोडं खराब आहे, त्यामुळे तुम्हाला कमी नाही तर काहीच मिळणार नाही. बर, होळीच्या दिवशी खायचे तर खा, पण मन्या आणि चिंट्याला पण द्या. सगळेच त्या परमेश्वराची मुलं आहेत. बिचारे उपाशी राहून चुकून काडी झाले आहेत. हो हो, त्या बिचाऱ्यांची काय चूक आहे? खायचंच असेल तर सगळ्यांनी खा. आम्ही आमचा वाटा सोडणार नाही. नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार.
अरे रे रे रे, याची चव काहीतरी विचित्रच लागते. काय रे मन्या, तुला काय वाटतं? नाही रे, अजिबात नाही. ही तर एकदम मस्त मस्त दाणेदार आहे. शी शी हे काय आहे बंड्या दादा? अरे बापरे, अरे बापरे, खिरीच्या नावाखाली हे काय खायला दिलं आम्हाला? अरे लोभाने बाबाने जीभ पळली. अरे बापरे. खीर नव्हतीच बाळा. लोभाच्या नादात आणि उतावळेपणामुळे तुम्ही चुना खाल्लाय, त्यामुळे जीभ तर जाळणारच होती ना. या जगात सगळं काही आहे माया. खरंच तुम्हाला पाहून आता खूप येते दया. अरे आज होळी असून सुद्धा तुम्ही स्वच्छ चकचकीत फिरताय. अरे हे काय आता रंग खेळायचं वय आहे का माझा भाऊ? आम्ही काय आज आहे उद्या नाही. अरे शरीराचं वय जरी वाढत असलं पण मनाने लहानच राहायचं असतं. तर मग मनाने मी अजून 18 वर्षाचाच आहे, पण वय मात्र 80च्या आसपास पोहोचले आहे. अहो काय हो, विसरा ते वय आणि चला थोडा गुलाल उधळूया. बरोबर आहे. हे काय लहान मुलांसारखं पिचकारीनं खेळायचं वगैरे वय आहे का? पण काही असो, गुलाल खेळणं म्हणजेच खरी होळी असते. अरे अरे अरे, माझ्याशिवाय तुम्ही रंग खेळताय का? हे काही बरोबर नाहीये. नाही नाही नाही, मी आहे गोपी इन्स्पेक्टर. सर्वात निराळा आहे मी ऍक्टर. माझ्याशिवाय गुलाल खेळाल तर मी तुम्हाला थेट पोलीस ठाण्यात घेऊन जाईन. अरे हे काय इन्स्पेक्टर साहेब, आजच्या दिवशी ठाण्यात? नाही 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 नाही, होळीच्या दिवशी पोलीस ठाणं म्हणणं चांगलं नाहीये बरं. इश, काही काय, मी काय तुम्हाला ठाण्यात घेऊन जाऊन लॉकअप मध्ये टाकेन? तर मग काय कराल हो? अहो, ठाण्यात जाऊन रंग खेळू. हो पण रंग का कमी लावला तर केस नक्की ठोकणार. वा वा वा, धमाल होईल. नाही नाही, तुम्हाला असं स्वच्छ सुंदर चेहऱ्याने राहू देऊ शकत नाही. काय म्हणताय आजोबा? आता इन्स्पेक्टर साहेबांची जितकी इच्छा आहे तर त्यांची इच्छा पूर्ण करायलाच हवी. अहो, रंग खेळण्यासाठी मी सिव्हिल ड्रेस मध्ये फिरतोय, पण तरी सुद्धा भीतीपोटी मला कुणीही रंग लावत नाहीये. अरे बाबा, लावा लावा, भरपूर रंग लावा. अरे बापरे, ते बघ बोलट्या, तिघं उभं राहून कसली तरी प्लॅनिंग करतायत. नाही म्हणजे तिघे एकत्र स्टँडिंग स्टँडिंग स्माइलिंग म्हणजे मलाही माहितीये, उभ्या उभ्या हसतायत हो ना. चल आपण त्यांच्या हसण्यात सामील होऊन आपलं काम करून घेऊया. अरे होळीच्या दिवशी छोट्यांनी मोठ्यांच्या पाया पडायच्या आणि नंतर ते खुश होऊन आपल्याला चविष्ट चविष्ट मिठाई देतील. खरंच नट, तुझ्या डोक्यात पण ना कसल्या युक्त्या असतात. इवल्याशा डोक्यात कशा मोठमोठ्या युक्त्या. चल मग गुलालचं पॅकेट तयार करून बिनधास्त पुढे जाऊ. आजच्या शुभ दिवशी तुमच्या चरणी गुलाल अर्पण करण्याचे सौभाग्य द्या ना. हो, तुम्ही आमचे गुरुजन आहात, म्हणूनच तुमच्या चरणी शेकडो शेकडो प्रणाम. नाही म्हणजे कोटी कोटी प्रणाम. अरे ठीक आहे ठीक आहे. अहो, ही मुलं पण सगळं व्यवस्थित लक्षात ठेवतात. आजकालच्या मुलांच्या मध्ये फक्त नटबोल्टच थोडे सुसंस्कृत आहेत. फक्त थोडे का आजोबा, आम्ही वरून खालपर्यंत म्हणजे केसापासून पायाच्या नखापर्यंत संस्कारी आहोत. हो, म्हणूनच तुम्ही आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. हा नाही नाही, खरंच आजच्या काळात नट बोल्टासारखी मुलं असणं गरजेचं आहे. हो, हीच मुलं तर आपलं म्हणजे आपल्या दासपाड्याचं नाव उज्ज्वल करतील. चला, मी या सिव्हिल ड्रेस मध्येच जरा गस्त घालून येतो. पण आजच्या दिवशी तुमचं तोंड नक्कीच गोड करायला हवं. नाही नाही, गोडधोडाची काही गरज नाहीये, पण तुम्हाला असं वाटत असेल तर मग खाऊ. आम्ही लोकांनी नाही खाल्लं तर तुम्हा लोकांना वाईट वाटेल ना. चला रे, तुम्ही माझ्या घरी जाऊन बसा. मी जरा तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. अरे वा, नटबोल्ट्या इथे उभ्या उभ्या सगळी व्यवस्था करतायत. ही बातमी योग्य वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचायलाच हवी. काय झालं रे चिट्या?
काही मोठी बातमी घेऊन आलायस का? हो, गरमागरम बातमी सांगूनच टाक. नंतर थंड झाली की खाण्याची म्हणजे ऐकण्याची ही चव जाते ना. गरमागरम तर फक्त नट आणि बोलट्यालाच मिळणार. तुम्हा लोकांच्या नशिबी तर ठेंगाचे. हा हे बघ चिंट्या, फालतूची बडबड बंद कर. ठेंगा मिळेल की नाही त्याची काळजी तू करू नकोस. तू आधी तुझं बघ. अरे भांडायचं सोडा तुम्ही, आधी संपूर्ण बातमी तरी सांगणार रे. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि माझ्या या कानांनी ऐकलंय. अरे बाबा मग सांग ना पटकन. मगापासून नुसता वायफळ बडबडतोय. मला वाटतं आपण एकटे सापडलोय म्हणून हा चिंट्या आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न करतोय. जे प्रयत्न करायचे होते ते नट बोलट्याचे करून झालेत आणि त्याचं गोड फळ देखील त्यांना मिळालंय. अरे बाबा तुझी ही गुप्तहेर कथा थांबव आणि स्पष्ट सरळ सांग की काय झालंय. जरा समजावून सांग ना. त्यांनी संधी साधून सावंत आजोबा, कर्मकर्ता आणि इन्स्पेक्टर गोपी यांचे पाय धरून त्यांची मनं जिंकली आहेत. त्याने आपल्याला काय फरक पडतो रे. अरे तेच तर सांगतोय की सावंत आजोबा नुकतेच त्यांच्यासाठी मिठाई आणायला गेलेत आणि नट बोलट्या त्यांच्या घरी जाऊन बसलेत. का अचानक तिकडे का? अरे बाबा ते त्यांच्या घरी आजोबांची वाट बघतायत. मग ते मिठाई खातील आणि मजा करतील. पण चिंट्या जर या कहाणीला थोडी कलाटणी दिली तर, म्हणजे डोक्याच्या ऐवजी पाय आणि पायाऐवजी डोकं. मग वाऱ्याची दिशा बदलेल आणि मिठाईच्या ऐवजी नट बोलट्याला मिळतील चापटावर चापट. तुम्ही मनात काही योजना आखली आहे का बंड दादा? अरे बाबा माझं डोकं म्हणजे मिनी कम्प्युटर आहे. नाही सुपर कम्प्युटर आहे. तुझं बोलणं इकडे इनपुट झालं आणि तिकडे माझ्या प्लॅनचा लगेच आउटपुट मिळतो. पण अंमलात आणण्याआधी प्लॅन काय आहे ते तरी सांगू शकशील का? नट आणि बोलट्या सावंत आजोबांच्या घरी पोहोचण्याआधी आपण तिथे जाऊन काहीतरी नासधूस करून येऊया. आणि त्यानंतर चूक एकाची आणि नाव दुसऱ्याचं, म्हणजे आपल्या कृत्याचं खापर नट बोलट्याच्या माथ्यावर फोडलं जाईल. आता सगळं समजलंच आहे ना. तर मग चला पटकन ऑपरेशन सुरू करूया आपण. नट आणि बोलट्या येण्याआधीच जी काही नासधूस करायची आहे ती करून टाकूया. नट बोलट्याच्या अपेक्षा आपण धुळीला मिळवू. हे बघा लागली ना आग. होईल सगळं होईल. आग लागेल, धूर निघेल आणि मग या आगीत नट बोलट्याचं नशीब सुद्धा जळून खाक होईल. आणि आपण इथे शांतपणे बसून फक्त आणि फक्त त्यांची फजिती पाहू ना. आपण पूर्णपणे तयार होऊन आलोय. बंड्या समोर आला की त्याला पार भिजवून टाकू. त्यांनी आपल्याला रिकाम्या हाताने पाहून खूप त्रास दिला होता ना. आता आपणही पलटवार करू. रंग लावून त्यांना रंगीबेरंगी राक्षस बनवून टाकू. एकदा हाती लागू दे, त्यांचा पुरता धुवा उडवून टाकू. चल तिथे सावंत आजोबा आपल्यासाठी चविष्ट नाश्ता घेऊन आपली वाट बघत असतील. आपणही वेळ न दवडता आपलं पोट भरून खाऊन घेऊया ना. हवलदार, लहानपणी होळीला भरपूर धमाल करायचो. खरं सांगू तुला खूप मजा यायची. पण साहेब आता ते दिवस निघून गेले बघा. हो तू बरोबर बोललास. गेलेले दिवस कधीही परत येत नाहीत. साहेब तिकडे बघा. तिकडे सावंतांच्या बागेतून धूर निघतोय. हो चला जाऊन बघूया काय चाललंय तिकडे. आज त्या दोन जिगरी मित्रांना इकडे येऊ देत. त्यांना इतकं रंगवू की त्यांचा पुरता इंद्रधनुष करून टाकू. हे बंड्या, असं वाटतंय ते जिगरी मित्र इकडेच येत आहेत. तयार रहा. आक्रमण. अरे चिंट्या, मन्या, हे काय? त्या दोघांच्या ऐवजी इथे खुद्द मोठे साहेब आणि हवालदार आलेत. आता आपलं काय होणार? अरे देवा 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 देवा. साहेब बघा, यांनी आपले युनिफॉर्म पूर्ण भिजवून टाकले. अरे तुमची एवढी हिंमत, पोलिसांवर रंग टाकताय. सॉरी साहेब, आमचं चुकलं. खास होळीसाठी खास रंग टाकलाय साहेब. नको साहेब नको. पुन्हा नाही करणार. अरे बोलट्या, सावंत आजोबांच्या घराजवळ इतका आरडाओरडा का चाललाय रे? हो चल आपण जाऊन बघूया.
साहेब तुमचा पांढरा युनिफॉर्म तर पूर्णपणे रंगीबिरंगी झालाय. या दोघांना मारून मारून बरीच नाही करून टाकलं तर माझं नाव सुद्धा इन्स्पेक्टर गोपी नाही. साहेब अजिबात सोडू नका, घट्ट धरून ठेवा, अगदी घट्ट. आम्ही रंगाचा बदला रंगानेच घेणार. हे तुम्ही बरोबर नाही केलं नटबोल्ट्या. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अरे अरे चिट्ट्या मन्या पळा 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 पळा. ही काय तुम्ही पण आमच्यावर रंग टाकला. थांबा, तुम्हाला धडा शिकवतो. हवलदार, अरे बोलट्या पळ पळ लवकर लवकर, इन्स्पेक्टर साहेब चिडलेत. ए थांबा थांबा म्हणतो ना, पळू नका. कुठे पळून जाणार? हवलदार पकडा त्यांना. आज त्यांनी आपल्यावर रंग टाकलाय, आपण त्यांना सोडू नाही. ए थांबा थांबा, कुठे पडताय? थांबा.